नवनाथ कथासार. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. कथा 6वी. 12 मल्लस्थानी मच्छिंद्रनाथाला कालिकाश्रीची प्राप्ती. नंतर मच्छिंद्रनाथ कुमारदैवत तीर्थाला गेला. तेथून कुऱ्हाड प्रांतात अडूळ गावी महाकाली दैवत आहे तेथे गेला. खुद्द शंकराच्या हातातील कालिकाश्रीची तेथे स्थापना करण्यात आली आहे. या अस्त्राने पुष्कळ दानवाचा संहार केल्यामुळे शंकर त्याच्यावर फार प्रसन्न झाले. तेव्हा त्या अस्त्राने शंकरांना सांगितले, आत्तापर्यंत मी पुष्कळ कामे केल्यामुळे मला आता विश्रांती पाहिजे आहे. तेव्हा मला कोणी त्रास देऊ नये असा मला वर द्या. त्याप्रमाणे शंकराने त्या दिवशी देवीची अस्त्रांची स्थापना केली. अशा ये देवळात मच्छिंद्रनाथ गेला. देवीचे दर्शन घेऊन तो म्हणाला, देवी, मी साबरी विद्येवर कवित्व केले आहे. त्याला तुझे सहाय्य असावे. त्याप्रमाणे मला वरदान द्यावे व माझे मंत्रावरील कवित्व नेहमी सफल व्हावे. पण त्या अस्त्राला खूप श्रम झाले असल्याने ते अगोदरच संतापले होते. त्यात मच्छिंद्रनाथाने हे कामे करण्याची विनंती केल्यामुळे ते अधिकच रागावलेत. अस्त्रवरूप देवी म्हणाली, अगोदर मला खूप श्रम झाले आहेत. त्यात तू मला आणखी त्रास देऊ इच्छितोस आणि तू साबरी विद्येवर कवित्व करून त्यात मदत करण्याकरता मला सांगतो आहेस. पण हे निवांत स्थान पाहून मी विश्रांतीकरता येथे आले आहे. मग मला विघ्न का करतोस? तू मला त्रास देण्याकरताच येथे आला का? येऊन या क्षणीच चालता हो, नाहीतर तुला जब्बर शिक्षा करेन. मी खुद्द शंकराच्या हातातील अस्त्र मी तुझ्या हातात येऊन राहू की काय? दाखव तर तुझा प्रताप, देवी त्याला म्हणाली. असे भ्रष्ट कानफाट्या, कपाळाला शेंदूर लावून हातात कंकण घालून मोठा आला आहेस. तुला काय वाटलं मी घाबरून जाईन? असे तुझा बाप कोळी तेथे मासे मारायचे सोडून इथे कशाला आलास? तुला दारिद्र्याच्या अस्त्रा कशाला पाहिजेत? मोठा भुसावळा वंश करून घेतलीस म्हणून तुला वंश होईल असे वाटते का रे? मी विषयमुक्त अस्त्र आहे. माझ्या पुढे तुझे काही चालायचे नाही. ठीक आहे, मच्छिंद्रनाथ म्हणाला, तू आता जास्त न बोलता तुझ्या काय पराक्रम आहे तो दाखव. त्याबरोबर ती देवी सिंहासनाप्रमाणे गर्जना करून आकाशात प्रकट झाली आणि मोठ्याने गर्जना करीत मच्छिंद्रनाथाला भीती दाखवू लागली. पण नाथाने न भीता हातात विभूती घेतली आणि वासवशक्ती मंत्र जपून ती आकाशात फेकली. त्याबरोबर ती ताबडतोब प्रगट झाली. मग सूर्याची वासवशक्ती आणि शंकराचे कालास्त्र मोठ्या आवेशाने मच्छिंद्रनाथावर चालून आले. पण इतक्यात त्याने एकदम 11 रुद्र मंत्र जपून विभूती फेकतात 11 रुद्र प्रगट झाले. त्यासमोर कालिकाक्षत्राचे तेज कमी झाले. त्याबरोबर देवीने नम्रतापूर्वक रुद्रांची स्तुती केली. त्यामुळे रुद्र सौम्य झाले. तेव्हा मच्छिंद्रनाथाने वज्रास्त्र व धुमास्त्र सिद्ध केली. देवीने धूम्रास्त्र गिळून टाकले आणि वज्रास्त्र शैलेंद्री पर्वतावर आपटले. त्यामुळे तो पर्वत फार फुटून गेला. त्याप्रमाणे दोन्ही अस्त्रे फुकट गेल्यामुळे शेवटी मच्छिंद्रनाथाने वातकर्षण अस्त्र सिद्ध केले. त्याबरोबर देवीने चलनवलन बंद झाले. ती धाडकन खाली आदळली आणि मूर्छित होऊन पडली. वाताकर्षणाने देवीची अशी अवस्था होताच तिने शंकराचे स्मरण केले. त्याबरोबर शंकराने
अंतर्दृष्टीने सर्व प्रकार जाणला आणि ते नंदीवर बसून त्या ठिकाणी आले. शंकरांना पाहिल्याबरोबर मच्छिंद्रनाथ त्यांच्या पाया पडला. आपला प्रताप दाखविल्याबद्दल शंकरांनी मच्छिंद्रनाथाची पाठ थोपटली. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला, बदरिकाश्रमास तुम्ही प्रसन्न होऊन मला श्री दत्तात्रयाकडून सर्व विद्या शिकवल्या. आता माझा हा प्रताप म्हणजे तुमच्या कृपेनेचेच फळ आहे. आता त्याप्रमाणे साबरी विद्येचं कवित्व माझ्याकडून करवील त्याप्रमाणे मला वर देऊन हे कालिकास्त्र माझ्या मदतीस द्यावे, एवढीच माझी प्रार्थना आहे. ठीक आहे, असे शंकराने सांगितल्याबरोबर मच्छिंद्रनाथाने वातास्त्र मंत्र जपून विभूती फेकली आणि वाताकर्षण अस्त्र काढून घेतले. त्याबरोबर देवी सावध होऊन उठली. शंकर समोर आहेत असे पाहून ती त्यांच्या पाया पडली. मग शंकर देवीला म्हणाले, तू फार दिवस माझ्या हातात राहून कामे केलीस. आता जरा या उपकारासाठी तू या मच्छिंद्रनाथाच्या कामात सहाय्य कर. त्याप्रमाणे देवीला आज्ञा करून शंकरांनी तेथे तिचे आणि मच्छिंद्रनाथाचे सहाय्य करून दिले. नंतर 3 रात्री नाथ आणि शंकर तेथे राहिले आणि 4थ्या दिवशी देवीचा निरोप घेऊन ते आपापल्या ठिकाणी निघून गेले.